नमस्कार मित्रांनो, आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत हुलग्याच्या पिठाचे शेंगोळे। याला हुलग्याच्या पिठाची शेवंती असेही म्हणतात। हिवाळा म्हटलं की गरमागरम शेंगोळे झालेच पाहिजे आणि हे शेंगोळे अतिशय पौष्टिक असतात, हाडांना मजबूती देतात। हे शेंगोळे बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेत, लसूण, लाल मिरची पावडर, हळद आणि जिरे घेतलेत। 1 वाटी हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे। मिक्सरमध्ये शेंगदाणे, लसूण, लाल मिरची, हळद, कोथिंबीर बारीक करून घ्यायची। जिरेही यामध्ये घालायचे, अशी बारीक पेस्ट करून घ्यायची। यानंतर कुळिथाचं पीठ चाळून घेतलं आहे, त्यामध्ये आपण ही जी पेस्ट केलेली आहे आता मिश्रणाची ती टाकायची आणि चांगलं मळून घ्यायचं याला। त्यामध्ये 1 चमचा मीठही घालायचं, थोडी कोथिंबीर घालायची। आपण जे वाटण करून घेतलं आहे ते घातल्यामुळे याच्यात वरून पाणी घालण्याची गरज नाही आहे। यामध्येच हे पिठाचा गोळा तयार होईल। हे पीठ चांगलं मळून झालं आहे आपलं। आता यावर 1 चमचा तेल टाकू। आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून पोळपाटावर ते वळवून घ्यायचे व जिलेबीच्या आकाराचे किंवा तुम्हाला जसे आकार हवा आहे त्या पद्धतीने ते वळवून घ्यायचं। तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता याला। आता आपल्या जिलेबीच्या आकाराचे शेंगोळे तयार करून झालेत। गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घेतली आपण। आता त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते 1 चमचा ठेवायचं आणि ते फोडणी देताना यामध्ये परतून घ्यायचं ते। आणि त्यानंतर 2 ग्लास पाणी टाकायचं त्यामध्ये आणि मिरची टाकायची थोडीशी। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, 1 चमचा मीठ टाकायचं। आपण पीठ मळताना ऑलरेडी मीठ टाकलं होतं, त्यामुळे यामध्ये थोडं कमी मीठ टाकायचं। आता याला चांगले 5 ते 7 मिनटं चांगली उकळी करून घ्यायची आणि हे जे शेंगोळे आपण करून घेतले होते हे शेंगोळे सर्व या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे। आता हे शेंगोळे 20 ते 25 मिनटं आपल्याला चांगले उकळून घ्यायचे, म्हणजे चांगले शिजतात ते। आपले शेंगोळे आता हे चांगले शिजलेत, त्यामध्ये कोथिंबीर टाकू। आपले शेंगोळे आता खाण्यासाठी तयार झालेत। तुम्हाला ही शेंगोळ्याची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आपण परत एकदा भेटूयात। तोपर्यंत नमस्कार।